चिकन बनवण्यासाठी इथं मी 2 ग्लास पाणी घेते. इथं मी 500 ग्राम टमाटे घेतले आहे. इथं 50 ग्राम कांदा टाकला आहे टमाट्यानंतर, आणि थोडासा लसूण, आणि इथं थोडंसं आलं घेतलं आहे. 1 चमचा भरून मिरची पावडर घेतली आहे, काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 तेजपान, 1 विलायची आणि 4-5 लवंगा, थोडीशी दालचिनी. तर मी 1 स्लाइस बटरचं टाकते आहे. सगळ्यांना चांगलं मिक्स करून घ्यायचं. शिजवण्यासाठी तर मी झाकण ठेवलं आहे पॅनवर. तर 400 ग्रॅम चिकन घेतलेलं आहे. आता फर्स्ट मॅरिनेशन करू, दुसरं मॅरिनेशन बाकी आहे. इथं मॅरिनेशनसाठी पहिल्यांदा मीठ टाकलं. पेस्ट टाकते मी 1 चमचा भरून. याला चांगलं मिक्स करून घ्यायचं, मीठ मग आतपर्यंत पोचेल. ही झाली फर्स्ट मॅरिनेशन. याला 15 ते 20 मिनटं बाजूला ठेवून द्यायचं मॅरिनेशनसाठी. सेकंड मॅरिनेशन करायचं. 1 पळी तेल घेतलं इथं, 1 चमचा, आणि ते चांगलं हलवून घ्यायचं. फूड कलर न वापरता लाल मिरची पावडर वापरायची, त्याने कलर खूप छान येतो. दही घेतलेलं आहे, ते चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं याच्यामध्ये. ही सेकंड मॅरिनेशन आपण चिकन टिक्कासाठी करतो आहे. फर्स्ट मॅरिनेशनला आता 15-20 मिनटं झालेली आहेत. आता याचं सगळं पाणी निथरून घ्यायचं सगळं, आणि या सेकंड मॅरिनेशनमध्ये सगळे चिकनचे पीस टाकून घ्यायचे आणि त्याला व्यवस्थित लावून घ्यायचं. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्याला चिकनला व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे सगळा मसाला. चिकन टिक्काची मॅरिनेशन रेडी झालेली आहे. आता इथं ग्रेव्हीसाठी सारण तयार झालेलं झालंय. आता इथं गॅस बंद करायचा आणि थंड झाल्यावर मिक्सरला काढून घ्यायचं. पॅनमधनं काढून यात टाकलं होतं, थंड करून घेतलं. आता मिक्सरमध्ये वाटून घेते. पेस्ट करून घेतलेली आहे. आता ही गाळून घेते. गाळून घेतल्यावर ग्रेव्ही खूप स्मूथ होती, त्याच्यामुळे इथं गाळून घेते. व्यवस्थित गाळणीने गाळून घेतलं. आता चिकन टिक्काकडनं वळू आपण. चांगलं मॅरिनेट झालेलं आहे. आता इथं गॅसवर 1 पॅन ठेवला आहे, त्याच्यात थोडंसं तेल टाकू आणि फास्ट गॅसवर तेल तापल्यानंतर फास्ट गॅसवर चिकनचे पीस तळून घेऊ. आता हे व्यवस्थित फास्ट गॅसवर तळून घ्यायचं. सारखं खालीवर करायचं नाही, व्यवस्थित पीस भाजून घ्यायचं. आता हे पलटी करायचं नाही लगेचच. आता दुसरी साईड उलटून घ्यायची. आता इथं सगळे चिकनचे पीस मी पलटून घेतलेले आहे, व्यवस्थित भाजले ते. आता हे चिकनचे पीस तळलेले टिक्का काढून घेते एका प्लेटमध्ये. आता फायनल रेसिपी ग्रेव्हीसाठी इथं बटर टाकून घेतले. आता इथे 1 हिरवी मिरची टाकली आणि थोडीशी आलं लसणाची पेस्ट व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. ही ग्रेव्ही टाकून घेते. थोडीशी हळद टाकून घ्यायची. आता हा बनवलेला टिक्का टाकून घ्यायचा आणि ते 15-20 मिनटं शिजवून घ्यायचं व्यवस्थित. हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं झाकण ठेवून. आता इथं बटर चिकन तयार झालेलं आहे.